केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि त्यांच्यासोबत पायल घोष या अभिनेत्री सुद्धा आहेत. थेट जाऊया. 14 माली से 80 में शंका है, लेकिन मुंबई पुलिस ने फौरन ही उनका मतलब बॉडी देखा, वो बॉडी में पूरे कपड़े भी नहीं थे, तो इसका मतलब उनके ऊपर अत्याचार करके उनकी बॉडी ऊपर से फेंकी होगी, ना कि अपनी बदनामी ना हो। तो उसकी मुंबई पुलिस ने ठीक इंक्वायरी तो नहीं की, एकदम बोला कि आत्महत्या है तो आत्महत्या है, क्यों उनके पास सुसाइड नोट थी क्या, उनकी पार्टी थी तो क्यों मतलब आत्महत्या करेगी। ये सवालों पर मुंबई पुलिस ने ध्यान नहीं दिया। मुंबई पुलिस बहुत बड़ी एक्सपर्ट है, और मुंबई में कोई एक मर्डर अगर एक आदमी का होता है तो 24 घंटे में 48 घंटे में वो आरोपी को पकड़ कर जेल में डालते हैं, लेकिन ये केस में ऐसा नहीं हुआ। सुशांत के केस में ऐसा नहीं हुआ। मुझे लगता है कि पायल के संबंध में उनकी इंक्वायरी पुलिस ने जल्दी करनी चाहिए, और नहीं अगर पुलिस करेगी तो सीबीआई के पास इंक्वायरी की मांग हमको करनी पड़ेगी। नितेश राणे ने ये भी कहा था कि दिशा सालियान ने 100 नंबर पर फोन भी किया था, लेकिन मुंबई पुलिस ने कोई रिस्पॉन्ड नहीं किया। हाँ, तो मतलब जिस तरह ये जानकारी है कि कुछ लोग अंदर जा रहे थे, बाहर आ रहे थे, और उनके ऊपर शायद उनके मास्टर बेडरूम में अत्याचार हो रहा था, तो जब उन लोगों ने कुछ ऐसा एक किया होगा, कभी 4-5 लोगों ने मिलकर उनको आवाज़ वगैरह करने का मौका नहीं दिया होगा, और फिर उन्होंने 100 नंबर को फ़ोन भी किया, लेकिन तब मुंबई पुलिस आई नहीं। जब वो उनका बॉडी नीचे मिला तब मुंबई पुलिस आई, तो मुंबई पुलिस को खबर थी कि उनके घर में पार्टी थी करके। इसीलिए हमारा डाउट है कि भाई उनका भी हत्या हुई है, और उनकी हत्या सुशांत सिंह राजपूत की हत्या से भी निगड़ित हो सकती है। इसी तरह मुझे लगता है कि जब सुशांत को मालूम हुआ तो उनको डर लगा था कि भाई मेरा भी ऐसा हो सकता है क्या, और ऐसा ही हुआ। मतलब 6 दिन के बाद 14 तारीख को 14 जून को सुशांत सिंह राजपूत की हत्या हुई। अभी आत्महत्या बोल रहे हैं, लेकिन सीबीआई ने जल्दी इंक्वायरी करनी चाहिए। और जो फिल्म एक्टर और एक्ट्रेस है जो ड्रग ले रहे, अभी मतलब एनसीबी की इंक्वायरी बहुत ज़्यादा फिसल रही है, फिसलने दो, लेकिन सुशांत के मर्डर की या सुशांत की आत्महत्या की जो इंक्वायरी है ये सीबीआई ने जल्दी पूरी करनी चाहिए, ऐसा हमारा कहना है। My question is for Payal. अरे इनको पूछो। पायल, Payal ji, how do you come out and look at this? You have been so vocal. You came out in public. You spoke about what you have undergone. It's an unfortunate fact that yet there is no action that has been taken on Mr. Kashyap. क्या आपको लगता है कि government is trying to save Mr. Kashyap in some or other way, and that's the reason why you are not getting justice? See, Mumbai has been very well known for protecting women, and मैं इतने सालों से मुंबई में हूँ, हमेशा सेफ फील की हूँ मुंबई में। पुलिस मुझे कोऑपरेट कर रहे हैं, लेकिन अगर कोई ऊपर से या कोई इन्फ्लुएंशियल लोग उनको दबाव में डालेंगे तो उनके हाथ में कुछ नहीं रहता। लेकिन मेरा पर्सनल एक्सपीरियंस विद पुलिस इज दे आर कोऑपरेटिंग मी, दे आर वेरी नाइस टू मी, बट कभी कभी उनके हाथ की मतलब उनमें नहीं रहता है चीज। इट गोज इफ इंगेज लाइक एनी अदर एन इन्फ्लुएंशियल पीपल प्रेशराइज देम, देन दे कैन नॉट डू एनीथिंग। आपको एक बार रिप्लाई करना चाहती हूँ, इनको बोलो मैजिस्ट्रेट के पास आपने जो बताया, हमने मांग रखी है कि मेरा स्टेटमेंट रिकॉर्ड किया जाए मैजिस्ट्रेट के सामने, ये हमने मांग रखी है पुलिस के सामने। बट आपको लग रहा है पॉलिटिकल प्रेशर है पुलिस पे इसलिए एक्शन नहीं? देखिए, मुझे तो ये समझ में नहीं आ रहा है, जब 376 लगा हुआ है तो अभी तक एक्यूज जेल में क्यों नहीं है? वो खुल रहा है, मैं सुबह से रात तक कभी हॉस्पिटल में, कभी पुलिस स्टेशन में, कभी इधर कभी उधर क्वेश्चनिंग, सब कुछ मेरे साथ हो रहा है, लेकिन जो एक्यूज है वो आराम से घर पे बैठा हुआ है, और पता उनको शायद ये भी फील होगा कि मेरे साथ लोग हैं जो ये चीज वो कुछ दिन भौंकेगी, कुछ दिन बोलेगी, कुछ भी होगा, फिर कल हम दबा देंगे, तो चुपचाप वो आराम से बैठे हुए हैं। होम मिनिस्टर अनिल देशमुख को मिलना चाह रही हैं आप? क्योंकि हाँ, एक्शन नहीं हुआ आपका। हाँ जी, वो मेरे जो लॉयर है वो हम लोग डिसाइड करेंगे, और आगे भी क्या करना है वो हम लोग सोच रहे हैं, आगे कैसे जाना है, इनसे बात कीजिए। इनका पायल जी का स्टेटमेंट मैजिस्ट्रेट के सामने अंडर सेक्शन 164 दर्ज किया जाने वाला है। हमने रिक्वेस्ट किया था 2 दिन पहले पुलिस को, तो उन्होंने सैटरडे को शायद उसका लेटर जारी किया है, आज कोर्ट में पहुंचा है, और उनकी तारीख तय होगी आज। इनको कब मैजिस्ट्रेट के सामने जाके इनका बयान दर्ज करना है। हम अभी 22 तारीख को हमने एफआईआर दर्ज की थी बलात्कार की, और उसके बाद दूसरे दिन पंचनामा वगैरह सब इन्वेस्टिगेशन चालू हुआ। लेकिन हमने शुरुआती तौर पे मैंने कहा था कि हम पुलिस को सिर्फ 7 दिन का टाइम देंगे, 7 दिन का समय सफिशिएंट होता है।
पुलिस को इन्वेस्टिगेशन करने के लिए और आरोपी को गिरफ्तार करने के लिए। हम लगातार मांग कर रहे हैं। अभी 3-4 दिन जब एफआईआर हुआ उसके 3-4 दिन के बाद हम तब तक चुप रह बैठे हैं, लेकिन अभी समय खत्म हो गया, 7 दिन हो गया, आज 6वां दिन है, कल 7वां दिन है। हमने पुलिस को बोला था, लगातार बोल रहे हैं कि उसको गिरफ्तार करो। पायल की जिंदगी खतरे में है। उन्होंने ट्वीट किया था कुछ दिन पहले, ट्वीट के जरिए उन्होंने कहा था कि अगर मेरी बॉडी लटकी जाती है तो उसको आत्महत्या नहीं माना जाए, उसको खून माना जाए, ऐसा कहा था। यानी कि उसको इतना डर लग रहा है बाहर घूमने के लिए। मैं भी उनके साथ घूमता हूँ, मेरी भी जान को खतरा है, ऐसा उन्होंने कहा था बीच में। मैं भी फील कर रहा हूँ। मेरे बॉडीगार्ड लेके आया हूँ, पर्सनल बॉडीगार्ड। अगर सरकार हमारी मांग एक्सेप्ट करके देती है तो हम बाहर निकल सकते हैं, जो भी कानूनी कार्रवाई है हम कर सकते हैं। पुलिस सही तरह से इन्वेस्टिगेशन नहीं करेगी तो मैं बॉम्बे हाईकोर्ट जाऊंगा, प्रॉपर डायरेक्शन ले लूंगा इन्वेस्टिगेशन के लिए। नहीं तो हमारे पास दूसरा जो ऑप्शन है, दूसरा सीबीआई के पास इंक्वायरी के लिए, वो भी हम जा सकते हैं। सर जी ने आठवले साहब ने अभी तो थोड़ी देर पहले बोला, तो हमें थोड़ा वेट करना चाहिए कि पुलिस क्या कर रही है, थोड़ा समय देना चाहिए, क्योंकि 6 दिन हुआ है, थोड़ा सफिशिएंट रिजनेबल टाइम उनको देंगे तो उसके बाद पता चलेगा पुलिस क्या कर रही है। हम यही चाहते हैं कि जल्द से जल्द आरोपी को गिरफ्तार करके जेल में डालना चाहिए। जैसा पायल जी ने थोड़ी देर पहले कहा था कि मैं करेज जुटाकर, यानी कि मैं धैर्य जुटाकर अभी सामने आई हूँ, मेरा करियर दाव पे लगा है। शायद इसके बाद उनका करियर का क्या होगा उससे उनको भी पता नहीं। ये सब दाव पे लगाकर वो आगे आई है। उन्होंने एफआईआर दर्ज किया है। एक बड़ी हस्ती है फिल्म इंडस्ट्री की, अनुराग कश्यप बड़े डायरेक्टर है, बड़े निर्माता है, और उन्होंने ये इनके साथ जो कुकर्म किया है उसके बारे में उनकी जो आज हिम्मत हुई है, उनकी जो आवाज 5 साल से दबाई गई थी, तो आज आवाज बाहर निकली है। तो आज इस आवाज को बुलंद होना चाहिए। और उन्होंने आह्वान किया था सारी महिलाओं को कि जो भी सारी महिला है जो मीटू मूवमेंट के बाद जब जा गई थी, जिनके साथ अत्याचार हुआ था, वो सामने आ रही थी, लेकिन ये पुलिस का ऐसा बर्ताव। आपण बघतोय की पायल घोषला सुरक्षा देण्याची मागणी रामदास आठवले यांनी केलेली आहे। पायल घोष सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहे। गुन्हा दाखल होऊन सुद्धा अनुराग कश्यपला अटक का होत नाही असा सवाल पायल घोषनं उपस्थित केलेला आहे। त्या सगळ्यामध्ये मुंबई पोलीस आपल्याला सहकार्य करतायत, मात्र वरून जर त्यांच्यावर दबाव असला तर त्यांच्या हातात काय आहे असा सवाल सुद्धा पायल घोषनं या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। त्यानंतर कोल्हापूरमधली एक महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। एक रकमी एफआरपी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साखर सहसंचालकांना फैलावर घेतलंय। गेल्या वर्षीची थकीत एफआरपी एक रकमी देण्याची मागणी कारखानदारांकडे करण्यात आलेली आहे। कारखानदार शेतकऱ्यांना वेठीला धरत असल्याचा आरोप स्वाभिमानीने केलाय। त्यामुळे साखर सहसंचालक कार्यालयामध्ये काही काळ तणाव निर्माण झालेला होता। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। एक रकमी एफआरपी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साखर सहसंचालकांना फैलावर धरलेला आहे। गेल्या वर्षीची थकीत एफआरपी एक रकमी देण्याची मागणी कारखान्यांकडे करण्यात आली आहे। कारखानदार शेतकऱ्यांना वेठीला धरत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेला आहे आणि त्यामुळे साखर संचालकांसमोर सहसंचालक कार्यालयामध्ये काही काळ या आंदोलनामुळे तणाव निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्यामध्ये कारखानदार कुठेतरी शेतकऱ्यांना वेठीला धरत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेला आहे आणि त्यामुळे एफआरपीची रक्कम जी आहे, एक रकमी एफआरपीची मागणी सुद्धा या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेली आहे। कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण बघू शकतोय। साखर सहसंचालक कार्यालयातली ही दृश्य आहेत। काही काळ तिथं तणाव निर्माण झाला, थोडीशी बाचाबाची सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुम्ही त्यांना त्यांचं चालायचं गदा करत नाही आणि तुम्ही आम्हाला समजावून सांगताय दोन अधिक माहिती घेऊयात। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी रास्त आहे, एक रकमी एफआरपी दिली पाहिजे, मात्र सहसंचालकांचं काय म्हणणं आहे आणि कारखानदारांनी काय भूमिका घेतली आहे? खरं तर हा जो गोंधळ आपण टीव्हीच्या स्क्रीनवर बघतोय संदीप, हा चालू आहे साखर सहसंचालक कार्यालयातला कोल्हापूरमधल्या लक्ष्मीपुरी भागामध्ये हे कार्यालय आहे। येत्या 15 ऑक्टोबर पासून खरं तर साखरेचा गाळप हंगाम सुरू होणार आहे, त्याची जय्यत अशी तयारी कारखानदारांकडून सुरू आहे। दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र गेल्या वर्षीच्या एक रकमी एफआरपीसाठी अजूनही आग्रही आहे। नियमाप्रमाणे एफआरपी जर दिली नाही तर कारखान्यांवर कारवाई होऊ शकते, मात्र साखर आयुक्त असतील किंवा कोल्हापूरमधले साखर सहसंचालक असतील त्यांच्याकडून कुठलीही कारवाई केली जात नाही। म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। जे निवेदन आणलं होतं
हे निवेदन अक्षरशः पाडून ते भिरकावलं गेलं साखर सहसंचालकांच्या अंगावर. त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे. त्यामुळे काही वेळ या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये खरं तर तणाव निर्माण झाला होता. साखर सहसंचालकांनी शेवटी कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना काहीशी शांत झाली आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात स्वाभिमानी शेतकरी त्यामुळे आता संघटनेची काय निर्णय घेतला जातोय बघावं लागणार आहे. संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. त्यानंतर राज्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबतची बैठक संपलेली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट सुरू होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. रेस्टॉरंट सुरू करण्याची कार्यपद्धती आधी ठरवली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं सुद्धा या बैठकीमधून सूर बाहेर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, लॉकडाऊनच्या मागच्या 5-6 महिन्यांमध्ये रेस्टॉरंट पूर्णपणे बंद आहेत, आता पार्सल सुरू आहेत, मात्र खऱ्या अर्थानं आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल असं वाटतंय. काय सांगशील या सगळ्याबद्दल? नक्कीच संदीप, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेस्टॉरंट असोसिएशन यांची एक बैठक जी आहे ती वर्षा निवासस्थाने या ठिकाणी सुरू आहे. आणि आपण जर पाहिलं तर लॉकडाऊन हे हळूहळू आता बऱ्यापैकी सुरू होत आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर रेस्टॉरंटमध्ये पार्सल देणं सर्वत्र सुरू झालेलं आहे, पण रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करणं या अजूनही झालेलं नाही. या संदर्भात सर्व रेस्टॉरंटच्या असोसिएशननं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. आता लॉकडाऊन जो आहे तो 31 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी आहे आणि त्यानंतर साधारणतः ऑक्टोबरमध्ये जर पहिल्या आठवड्याला हा संपूर्ण परिस्थिती काय आहे ती बघून रेस्टॉरंटमध्ये थेट जेवण करण्याला मुभा देता येईल का या संदर्भातला निर्णय जो आहे तो ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतला जाईल. अगदी, त्यामुळे काय निर्णय सरकार घेते बघावं लागणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. त्यानंतर पुढची बातमी पुण्यातली आहे. बदल्यांविरोधात पुणे पोलीस एकत्र आलेले आहेत. 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना विरोध आहे. 400 पेक्षा जास्त पोलिसांच्या बदल्या मनाविरुद्ध करण्यात आल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय. कोरोना काळामध्ये पोलिसांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळतोय. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आलेले आहेत. बदल्यांच्या विरोधात ते एकत्र आलेत. यापूर्वीचा पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या बदल्या मान्य नसल्यानं पोलीस कर्मचारी पोलीस आयुक्तालयामध्ये एकत्र आलेत आणि जवळपास 400 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनाविरुद्ध बदल्या करण्यात आल्यात. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, संदीप, जवळपास 150च्या आसपास पोलीस कर्मचारी जे आहेत ते आज पोलीस आयुक्तालयामध्ये एकत्र आलेत. महत्वाचं म्हणजे यापूर्वीचे जे पोलीस आयुक्त होते त्यांच्या कार्यकाळामध्ये बदलीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली होती. या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या पसंतीच्या सोयीच्या असलेल्या 3 पोलीस स्टेशनच्या नावासहित अर्ज मागवण्यात आलेले होते आणि प्रत्यक्षात मात्र बदलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या आयुक्तांनी ज्या आदेशांवर सही केली आहे त्यात कर्मचाऱ्यांना मागितलेल्या किंवा पर्याय दिलेल्या पोलीस स्टेशनपैकी पोलीस स्टेशन न देता घरापासून अगदी शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेले साधारण 25 ते 30 किलोमीटर प्रवास करून जावा लागेल अशा पोलीस स्टेशनला नियुक्ती दिल्यामुळे हे सगळे कर्मचारी जे आहेत त्यांच्यात मोठा संताप आहे. ज्या कर्मचाऱ्यांची तब्येत व्यवस्थित नाही अशा कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनला कामकाज दिलंय, तर ज्या कर्मचाऱ्यांची जिथे काम करायची इच्छा आहे तिथे त्यांना नियुक्ती न देता दुसरीकडे नियुक्ती दिल्या. त्याच्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी जी आहे ती दिसून येते. या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आज पोलीस आयुक्तालयामध्ये एकत्र येत ठिय्या दिलाय, मात्र अजूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांना दाद दिली जात नाहीये. जवळपास 100 ते 150. आता वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेत आहेत या बदल्यांच्या बाबतीमध्ये ते बघावं लागणार आहे. धन्यवाद वैभव तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे, कारण काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत. मात्र यामध्ये बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण राज्यपालांना भेटणार नाही आहेत. त्यांच्याऐवजी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर भेट घेणार आहेत. कृषी विधेयकाच्या विरोधात राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी H.K. हे सुद्धा कोरोनाबाधित झालेले आहेत. महाराष्ट्र सचिव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे त्यांच्या संपर्कामध्ये आले होते आणि त्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे राज्यपालांना भेटणार नाही आहेत. त्यांच्याऐवजी इतर ज्येष्ठ नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. अधिक माहिती घेऊयात. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आपण बघतोय की या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच हे 2 मोठे नेते भेटणार नाही आहेत असं कळतंय. काय सांगशील या सगळ्याबद्दल? आज शेतकरी विधेयक जे पारित झालंय केंद्रामध्ये त्या विरोधात
आज राज्याचं एक शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपालांना भेटणार होतं. पण काल आपण जर पाहिलं तर काल एच के पाटील जे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी आहे त्यांची एक बैठक मुंबईत झाली आणि या बैठकीनंतर एच के पाटील यांची कोरोना चाचणी जी आहे ही पॉझिटिव्ह आल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे या बैठकीला जे उपस्थित होते त्यामध्ये अशोक चव्हाण असतील, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात असतील, हे देखील खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी राज्यपालांची भेट घेऊ शकणार नाही. त्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, यशोमती ठाकूर असतील, हे आता शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि ज्या मागण्या आहेत काँग्रेसच्या शेतकरी धोरणाच्या संदर्भात त्या राज्यपालांकडे सादर करणार. अगदी धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण आणि महत्त्वाच्या माहितीबद्दल. कोरोना महामारीमध्ये भारतात बाईक रिपेअरिंग मॅकॅनिक्सचं जीवन देखील अस्ताव्यस्त झालंय. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मॅकॅनिक सुद्धा आपल्या कामावर परतलेत. त्यांना आता आपल्या मदतीची गरज आहे. लक्षात ठेवून कॅस्ट्रॉल ॲक्टिव्हनं नेटवर्क 18 सोबत प्रोटेक्ट इंडिया इंजिन नावाचं एक मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी मिस कॉल द्या 7574003002 या नंबरवर आणि लॉग इन करा www.protectindianmechanics.com वर आणि तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकता. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. मात्र आठवण आमच्या वेबसाईट संदर्भातली ताज्या आणि अचूक बातम्यांसाठी, सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या www.news18lokmat.com आमच्या वेबसाईटला.